भिवंडी तालुक्यातील वाफाळे गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या 25व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त वाफाळे ग्रामस्थांच्या वतीने 1.5 दिवसीय अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन करून रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करण्यात आला। या शुभप्रसंगी विविध धार्मिक उपक्रम राबवण्यात आले। तसेच हबप गणेश महाराज यांच्या सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। विशेष म्हणजे या अखंड हरिनाम सोहळ्याच्या स्थापनेचे केंद्रबिंदू केंद्रे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून मंडळातील सर्व सदस्यांनी ज्या प्रकारे पुढाकार घेऊन सातत्याने 25 वर्षापासून या अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन उत्तमरित्या करत असल्यामुळे स्वतः केंद्रे महाराजांनी वाफाळे गावातील युवा पिढींचे, ग्रामस्थांचे, सर्व सदस्यांचे अभिनंदन केले आहे। तसेच या सोहळ्यासाठी ज्यांनी सहकार्य केले अथवा सहकार्य करत आहेत त्या सर्वांचे केंद्रे महाराजांच्या वतीने व मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले। त्यासोबतच या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला, पुरुष, प्रतिष्ठित मान्यवर या शुभप्रसंगी आवर्जून उपस्थित होते। उपस्थित सर्वांचे वाफाळे ग्रामस्थांच्या वतीने तसेच मंडळाच्या वतीने सर्वांचे सहर्ष स्वागत करण्यात आले व सर्वांचे मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। पूज्य मामासाहेब दांडेकर सोलापूरला जेव्हा जेव्हा जायचे तेव्हा एका व्यापाऱ्याच्या घरी जायचे। वारकरी होते, ब्राह्मण होते, मला काय नाव सांगता येणार नाही पण मी ऐकलंय म्हणून सांगतो। त्यांच्या घरी जायचे। कालांतराने प्रारब्ध बदललं, व्यापार बुडाला, सगळी हालाकीची परिस्थिती झाली। मामासाहेबांचं दरवर्षी त्यांच्या घरी येणं, मग लोक मामासाहेबांना स्टेशनवर घ्यायला गेले की आता यांची परिस्थिती नाही, आपल्याकडे मामा येतील। मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन गेल्या। त्या काळातली चांगली कार म्हणजे आंबेसाहेब, चांगली कार, काय फार पडते BMW असेल दुसरं काय, पण ज्याच्या घरी यायचे तो बैलगाडी घेऊन गेला। त्यांनी बैलगाडीत मागे घोंगडी अंतरली, मामासाहेबांना घ्यायला स्टँडवर गेला। मामासाहेब आले, उतरले, लोक सगळे पुढे गेले हार घेऊन, नमस्कार, चला आमच्याकडे, आमची गाडी आहे। आता त्यांची काही परिस्थिती राहिली नाही, ते तुमचा पाहुणचार करू शकत नाही इथपर्यंत बोलले। पण मामासाहेब म्हणे नाही, मी त्यांच्याचकडे जाणार। बैलगाडीत का होईना पण त्यांच्याच गाडीत बसले बैलगाडीत। घरी आले, काय असेल स्नान संध्या केली, भोजन करायला बसले। आता भोजनात एरवी पक्वान्न असायचे, आज परिस्थिती बदलल्यामुळे भोजन बदललं। भोजन करवती भोजन म्हणजे काय, पिठलं आणि भाकरी, दोनच पदार्थ, आणि ते पण आवडीने श्रद्धेने केलं। मामा येणारे आणि त्यांनी मग मामाने ते जेवण केलं। पण त्यांची परिस्थिती पाहून मामाला थोडी दया आली। खिशातून 1000 रुपये काढले आणि ताटाखाली ठेवले, पोट घातला आणि निघाले। जी बाई ताट उचलायला आली तिने पाहिलं 1000 रुपये पैसे। ती पळत गेली मालकाकडे, रडायला लागली, अहो ऐकलं का, मामांनी हे पैसे ठेवले। तो पैसे घेऊन धावत गेला। तो परत मामा बैलगाडीत बसले, निघणार। त्यांनी मामाच्या पायावर पैसे ठेवले, सांगितलं, मामा एक मुस्काडीत मारा, एखादी शिवी द्या, पण हे पैसे देऊ नका, पैसे देऊ। काय असेल चटणी भाकरी आमच्या घरी खा, असं बोलले। पण मामाने एकच वाक्य पुन्हा सांगितलं, हृदयाला लावून सांगितलं, पुन्हा जर मी तुमच्या घरी यावं असं वाटत असेल तर आता ही वस्तू ठेवा। अशी मोठी माणसं असतात, इथं पाकिटात कमी पडली म्हणून भांडतात। असू द्या, आता का म्हणे पदवी ज्याची त्याला कशाला असं असलं पाहिजे। आपण या पद्धतीने सेवा करूया। जो कोणी असेल, पाय आधी चटई टाकणारला पण तेच पुण्य आहे,
कीर्तन करणारं तेच पुण्य आहे. देवाने पांडवांच्या घरच्या पत्रावळ्या उचलल्या, आपण एक पत्रावळी उचलला, कोणी साधू असेल तर त्याचं पुण्य आपल्या पदरात पडेल. हा विचार आहे. ताल्याचा भंग होईल, प्रसादाचा भंग होईल, पुढे जशा सूचना मिळतील तसंच सर्वांनी सहकार्य करायचं. प्रसाद आणि महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही. आयुष्य करीवणी बरी माझा आवडो कीर्तन, नको जाऊ देऊ भंगा दात्री माझी पांडुरंगा. विठ्ठल जय जय विठ्ठल
आपल्या सप्ताह या कार्यक्रमास आज 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. रौप्य महोत्सव, जसं मगाशी महाराजांनी आपल्या अभंगवाणीतून सांगितलं की काल 25 तारीख, आज 26 जानेवारी. तर 25 तारखेला जो कार्यक्रमाची आपली सुरुवात झाली त्याला 25 वर्ष. हा एक योगायोगच म्हणावा, संतांच्या कृपा आशीर्वादाने. 2002 साली आपल्या मंदिराची स्थापना झालेली आहे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर. त्यामध्ये आपले केंद्रीय महाराज आळंदीचे विश्वनाथ केंद्रे, त्याच्यानंतर केशव महाराज लाभ, शास्त्री महाराज पडगे यांचं खूप मोठा असा सहभाग लागलेला आहे. तसेच आपली गावातली मंडळी यांचा या कार्यक्रमास नेहमीच उत्स्फूर्त असा खूप प्रतिसाद असतो. आपल्याला देणगी स्वरूपात म्हणा, श्रम स्वरूपात म्हणा, कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही आणि सर्वात गावात खूप आनंदी वातावरण असतो. त्याच प्रकारे जो आपला कार्यक्रम होता 25-26 तारीख, 1.5 दिवसीय सप्ताह, तो खूप आनंदात, जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेला आहे. गावकऱ्यांना सहकार्याचा आपण आभार कशा प्रकारे व्यक्त करतो? सहकार्याचं म्हणायचं असं आहे की त्यांना फक्त सांगण्याची कमी राहते. सांगितलं की प्रत्येक समोरून विचारलं जातं की आपल्या कार्यक्रमासाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे, काय नियोजन करायला पाहिजे. सर्व गोष्टींचा ग्रामस्थांकडून खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद असतो आणि त्याचाच परिणाम आपण आज बघत आहेत की आपला कार्यक्रम किती चांगल्या प्रमाणे आणि शिस्तीमध्ये पार पाडत आहे. या कार्यक्रमासाठी ज्यांनी देणगी स्वरूपात म्हणा, श्रम स्वरूपात म्हणा, त्यांच्या परीने जी काही मदत केलेली आहे त्यांचे विठ्ठल रुक्माई मंदिराकडून, या मंडळाकडून खूप खूप आभार व्यक्त करतो. रुक्माई मंदिर वाफाळे वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सोहळा तिथीप्रमाणे पार पाडला जातो. हा 25वा वर्ष आहे आणि या विठ्ठल रुक्माई मंदिर जी स्थापना झाली त्या स्थापनेचे केंद्रबिंदू म्हणजे केंद्रीय महाराज व गावट महाराज यांच्या मार्गदर्शनाने व यांच्या प्रेरणेने हा सोहळा पार पडत आहे. आणि या सोहळ्यासाठी अनेक भक्तिमय वातावरणामध्ये सर्व ग्रामस्थ, परिसरातील सगळे बाबा पारायण, भजनी मंडळ, सुसज्ज असं कीर्तनकार 2 दिवस होतं व एकदम खेलीमेलीच्या वातावरणामध्ये होतं. तसेच या सोहळ्यासाठी पूर्ण ग्रामस्थांचं या कार्यक्रमाला सहकार्य असतं, वस्तुरूपी म्हणा, देणगीरूपी म्हणा. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. 25 वर्षापासून आज इथल्या मंडळीने याची जोपासना केलेली आहे. आम्ही काय युवलेश्वर रोपं लावलेद्वारे रोप लावून गेलो, मूर्ती बसवली. ही जुनी मंडळी त्यांच्याकडून आता तरुण मंडळीने हातात घेतलं आहे आणि विशेष सगळ्यांचं सहकार्य आहे त्या कार्यक्रमाला. तरुण मंडळी कशा प्रकारे आता ते राबवत आहे पूर्ण? तर तरुण मंडळी आता सगळे झाडं मंडप, सगळ्या महाराज लोकांच्या देणग्या वगैरे हे सगळं सत्कार वगैरे तेच करतात. हां, जुने मंडळी आहेत अजून काही 2-4, तर ते असतात त्यांच्या पाठीमागे उभं मार्गदर्शन करायला. म्हणून हा या ठिकाणी प्रवचन, ज्ञानेश्वरीचं पारायण, अखंड हरिनाम, नाम जप चाललेला असतो आणि कीर्तन, प्रवचन, काकडा हे पांडुरंगाच्या मंदिरात होतो. काकड्यावाली मंडळी असतात. असा हा भव्य आणि दिव्य कार्यक्रम अगोदर छोटा होता, पण आता मोठा असा अखंड हरिनाम सप्ताह हा सुरुवात झालेला आहे. आणि तरुण मंडळी, वैवर्त मंडळी आता बघत आहात हा कार्यक्रम. असा पांडुरंगाच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने हा पार पडतो. कसा होतो आणि कसा नाही, 1 दिवसात कार्यक्रम पार पडून जातो, तो करून घेणार आहे. या ठिकाणी अगोदर आम्ही असंच बसायचो. नंतर पंढरपूरला जाऊन इथं एक कार्यक्रम झाल्याच्या नंतर पंढरपूरला जाऊन आम्ही मूर्ती आणली पंढरपूरवरून. मग त्याची काय प्राणप्रतिष्ठा केली. प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या नंतर अजून मग कळस बसवला. कळसाचं झाल्याच्या नंतर मग कार्यक्रम सुरुवात केली. ही पंढरपुराहून आणलेली आहे मूर्ती. 25 वर्ष झाली या कार्यक्रमाला राबवत आहे. हां, या कार्यक्रमाला 25 वर्ष झाले. सर्व मंडळींचे फार मोठे आभार आहेत. हे सगळं करतात, त्यांचं मी आभार मानतो. आणि इथून पुढची पिढीसुद्धा कार्यक्रम करतात, त्यांचाही मी आभार मानतो.